जमिनीखाली एक भाग असणारं यादव शैलीतील त्रिस्तरीय अनोखं मंदिर आपल्या वाळवा तालुक्यातील पासून 13 किलोमीटरवर असलेल्या नरसिंहपूरमध्ये आहे. मंदिरातील प्रवेशानंतर पुढे असलेल्या मोकळ्या जागेत वृंदावन आहे. भुयाराच्या तोंडावर एक शिलालेख आहे की ज्यामध्ये दान करणाऱ्या 3 पिढ्यांचा नामनिर्देश आहे. भुयारात उतरून गेल्यावर समोर 4 स्तंभ असलेला दगडी बांधणीचा मंडप आहे. मंडपाला उत्तरेकडे छोटी खिडकी आहे की ज्यातून थोडा प्रकाश येतो, त्यामुळं आपण मंडपात आहोत याची जाणीव होते. मंडपाच्या एका कमानीवर करवीर निवासिनी महालक्ष्मीची मूर्ती कोरली आहे. यातील एका चौकटीस सहाण म्हणतात. इथून एक भुयार लागतं. त्यामध्ये मंदिराच्या 3ऱ्या टप्प्यात सुरुवात होते. या भुयाराला 6 ते 7 पायऱ्या आहेत. तिथं थांबण्यासाठी जागा आहे. त्यानंतर चिंचोळ्या भागाला 3 पायऱ्या आहेत. गर्भगृहातील शाळीग्राम दगडातील नृसिंहाची मूर्ती अतिशय कलापूर्ण आहे. काळा वज्रलेप दिलेल्या मूर्तीच्या मांडीवर हिरण्यकश्यपूची मूर्ती देखील अतिशय प्रमाणबद्ध आहे. मूर्तीमागील महिरप नाविन्यपूर्ण आहे. नृसिंहाच्या मूर्ती अखंड दगडातील असून डाव्या मांडीखाली दैत्याला कटिबद्ध केलं आहे. असुर राजाचे शिल्प साकारताना तीक्ष्ण व वज्रासारख्या कठीण असलेल्या नखांची जाणीव ही शिल्पकारानं ठेवली आहे. मूर्तीचा मुकुट, वरदहस्त, भालप्रदेश असं सुस्पष्ट बांधेसूद अवयव लक्षवेधी आहेत. वृंदावनाच्या खिडकीतून टाकलेली सुपारी थेट नृसिंहाच्या पायावर पडते अशी अनोखी त्रिस्तरीय मंदिराची योजना थक्क करणारी आहे. सध्या मात्र भुयारातून जाणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळं नव्यानं बांधलेल्या सरळ जिन्यावरून गर्भगृहात जाता येतं.